पुढची बातमी पाहूयात। शिवसेनेचे पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली आहे। निवडणुकांच्या तोंडावरती धंगेकरांना आवरा, अन्यथा युतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो, अशी तक्रार विरोधकांनी एकनाथ शिंदेंकडे केली होती। यावरती पुणे दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समज देऊन सबुरीचा सल्ला देखील दिलेला होता। मात्र धंगेकर आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। आपण प्रश्न विचारले नाहीत तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाहीत, असं म्हणत धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांना आणखी एक सवाल केलाय। माझी तक्रार एकनाथ शिंदे साहेबांकडे केली। मी शिंदे साहेबांना एकच सांगितलं, साहेब पुण्यातली गुन्हेगारी जर थांबणार नसेल आणि मी एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून जर बोलणार नसेल तर त्याचं मोठं पाप मला बसणार आहे। कारण शेवटी पुणेकरांबरोबर मी गेली 30-35 वर्ष काम करतोय। 5 वेळा नगरसेवक, आमदार, लोकसभा, हा सगळा कुटुंब म्हणून मी काम केलं। त्यामुळे मी जर नाही बोललो तर मला हे पुणेकर माफ करणार नाही।